हां तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव ऋषी पालवे. स्वागत करतो तुमचं आपल्या आरती ब्लॉगचं पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण जे सॅम्पल फ्लॅट किंवा साईट व्हिजिट करायला आलो आहे ती आहे मित्रांनो 557, म्हणजेच गिरगावमधले जे 103 घरं आहेत त्यांची साईट व्हिजिट करायला आपण आलो आहे. तर बघूया आपल्याला इथे फ्लॅट बीट बघायला काही भेटतं आहे का. आता जस्ट आपण इथे ग्रँट रोड स्टेशनला उतरलो आहे आणि त्याचा जो मेन ब्रिज आहे त्याच्या इकडे आपण बाजूला मेट्रो स्टेशनचं जे आहे तिथे आलो आहे. आता नेमकं काय कसं आहे सर्व काही गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आपला मित्र अशोक आहे. तर खूप ऊन आहे, पण फक्त तुम्हाला लोकेशन आणि सर्व काही कळावं यासाठी मित्रांनो आपण आजचा हा ब्लॉग शूट करतो आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. आता जस्ट आपण या रोडने इथून आलो आहे. ग्रँट रोड स्टेशनच्या जस्ट बाहेरचा जो ब्रिज आहे त्या रोडने इथून आलो आहे. आणि इथे मौलाना शौकत अली म्हणून काहीतरी या रोडचं नाव आहे बहुतेक, त्या रोडच्या समोर. आणि इथे स्ट्रेट वरती बघू शकता ही जी तुम्हाला दिसते व्हाईटवाली ती बिल्डिंग आहे. आणि आता जाऊया आपण तिकडे बघूया. तर मित्रांनो, एकूण काय सांगायचं आहे तर ही प्रायव्हेट प्लस म्हाडा अशी बिल्डिंग आहे. आणि हा एक प्लॅटिनियम मॉल म्हणून आहे. तर त्या मॉलची जागा आहे खालती 8-9 फ्लोअर्स माझ्या मते ते आहेत. तर आता जरा थांबा, तुम्हाला थोडंसं जास्त जवळ जाऊन दाखवता येईल का बघतो, जेणेकरून तुम्हाला अजून चांगली आयडिया येईल. आणि वॉकिंग मित्रांनो तुम्ही 10 ते 12-13 मिनटामध्ये ग्रँट रोड स्टेशनवरून येऊ शकता. ही लोकेशन ग्रँट रोड वेस्टला आहे, तर ही लोकेशन ग्रँट रोड ईस्टला आहे. आणि खूप वॉकेबल डिस्टन्स आहे, 12-13 मिनटं जेमतेम. आम्ही आता दोघंजण अशोक आणि मी असंच बोलत चालत आलो आहे. आणि हे बघू शकता ती बिल्डिंग दाखवतो मी आता तुम्हाला. आता बघू शकता मित्रांनो, आता आपण ग्रँट रोड स्टेशनला उतरून जेमतेम 12-13 मिनटाच्या अंतर मित्रांनो ही प्लॅटिनियम मॉल आहे तिथे पोचलो आहोत. आणि इथेच मित्रांनो म्हाडाचे जे 103 घरं आहेत ते देण्यात आले. आणि लोकेशन माझ्यामध्ये तर मित्रांनो खूप चांगली आहे, कारण की वॉकिंग डिस्टन्स 12-13 मिनटावर, आणि ते पण मुंबईमध्ये. तर खूप आणि बघू शकता हीच ती बिल्डिंग आहे जिच्यामध्ये हे 103 फ्लॅट्स असणार आहेत. तर खूप चांगली आणि मेन रोडच्या बाजूलाच अशी बिल्डिंग आहे. आणि ट्राय करू शकता. आता मी तसं माहिती बघू शकता, माहितीनुसार एवढा वाघ आहे, मी घाबरलो ना इकडे चाललाय. तर बघू शकता सर्व काही रूम्सला इथे टाळा लावला आहे, त्यामुळे असं तर काही दाखवू शकत नाही. आणि माझ्या मते जे आता आम्ही बघतो आहे स्ट्रक्चर एल शेपमध्ये स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं. इथून आता आम्ही स्ट्रेट आलो. आता अजून आम्हाला एक लेफ्ट घ्यायचं आहे. इथून तुम्हाला कळेल की आपण लिफ्टजवळ पोहोचतो आहे. अशा एकूण माझ्या मते 3 लिफ्ट आहेत. तर माहितीनुसार मित्रांनो असं कोणते सॅम्पल फ्लॅट दाखवायचं इकडे काही प्रकार नाही आहे. सॅम्पल फ्लॅट ठेवले नाही म्हणा, त्यामुळेच बिल्डिंग आहे जिथे म्हाडाचे 103 जे फ्लॅट्स आहेत ते देण्यात आले आहेत. आजूबाजूचा थोडा एरिया बघितला तर थोडा तुम्ही एकदा हे करू शकता, पण बाकी सर्व काही जर गोष्टी बघितल्या तर खूप छान आहे. आणि तुम्ही इथे नक्की इन्व्हेस्ट करू शकता, जो की प्रायव्हेट आणि म्हाडा अशा दोघांच्या सहयोगाने बनलेले असे मला वाटतं आहे. कारण की म्हाडाचं असं जे नक्षीकार काम मी कधी बिल्डिंग तर काही बघितलं नाही, त्यामुळे मला हे प्रायव्हेटकडून म्हाडाला भेटलेले आहेत घरं असं वाटतं आहे माझ्या अंदाजानुसार. आणि पार्किंगचा जर काही विषय मला दिसत नाही आहे, असं खालतीच पार्किंग दिसतं आहे. कारण की हा जर मॉल असेल तर याचेच हे 2-4 फ्लोअर असणार आहेत. बोल रे अशोक. आणि जर तुम्हाला दाखवायचं ठरलं तर इथे तुम्ही असं मी झूम करून दाखवतो तुम्हाला. आणि काही राहायला पण आलेत असं वाटतं आहे वरती. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण म्हाडाचे जे स्कीम कोड आहे 557 त्याची लोकॅलिटी सॅम्पल फ्लॅट जर आपल्याला बघायला भेटेल तर आलो होतो. तर बघू शकता 557चा हा तर नाही बघायला भेटला आपल्याला, पण जी लोकॅलिटी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता हा प्लॅटिनियम मॉल आहे त्याच्यावरतीच मित्रांनो हे जे काही घरं आहेत ते देण्यात आले. आणि एकूण या स्कीममध्ये तुम्हाला 103 घरं म्हाडाने दिले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. प्राईस हे तुम्हाला स्क्रीनवर सर्व काही गोष्टी मी तुम्हाला दाखवेलच, सर्वच काही गोष्टी सांगून. आणि मला वाटत नाही माझा आवाज तुमच्यावरून पोचतो, तरी पण ठीक आहे. बाकीच्या प्राईस तसंच काय एरिया केवढा एरिया असणार आहे सर्व काही गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती रिफ्लेक्ट होतील. तिथे तुम्ही बघा. जर तुम्हाला आवडली लोकॅलिटी तर नक्कीच अर्ज करा. आणि अंतरसुद्धा खूप कमी आहे स्टेशनपासून, 12 ते 13 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही इथे पोचू शकता. चला मग भेटू. हा थांब, हे बघू शकता हे बाजूला थिएटर आहे कोणतं तरी,
जुनाड असं हेरिटेज थिएटर असावं बहुतेक. हिना नावाचा कोणता आपला बॉलिवूडचा पिक्चर लागला आहे. तर बघू शकता हे आहे अल्फ्रेड टॉकीज, हिना पिक्चरचे ते. आणि या स्टँडवरून तुम्हाला इथेून जेव्हा तुम्ही स्टेशनवरून या साईडने येशाल तुम्हाला इथे मध्ये जायचं आहे. आणि इथेच ती बाजूला ती जी बिल्डिंग आहे ती असणार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. स्टेशनचा जो ब्रिज आहे तो इथे तुम्हाला स्ट्रेट आहे. गाडी आली मध्ये लगेच, तर इथं दाखवतो बघा. तो जो सिग्नल आहे त्याच्या जस्ट पुढे स्टेशनचा रोड आहे. तो व्यवस्थित दिसतोय की माहीत नाही पण आहे. तर मी काहीतरी तुम्हाला माहिती सांगतो जेणेकरून माझं काय मत आहे, कारण की मी लोकेशनला भेट दिली तर मी खूप चांगल्यारीत्या तुम्हाला समजावू शकतो की माझं या फ्लॅटला बघितलं, लोकेशनला बघितलं तर काय मत आहे. तर माझ्या मते तरी मित्रांनो, मला जर इथे कोणी मराठी माणूस फॉर्म भरत असेल तर मला नाही वाटणार इथे भरावा, कारण की जो एरिया आहे ऋषी बालवे. हां, तर लोकेशन एकाने आपल्या चॅनलचं नाव विचारलेलं म्हणून सांग. हां, तर लोकेशन वाईज मित्रांनो जर विचार केला खूप छान, लगेच भरावा. पण कारण की लगेच भरावा कारण की खूप जवळ आहे स्टेशनपासून. 15 मिनटं आणि 12-13 मिनटं मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरी पोचू शकता. यासाठी यासारखं सुख दुसरं काय. पण त्याच्यानंतर येतो जो मेन पॉईंट आहे. मग मित्रांनो भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.